स्वामी. तर मित्रांनो शिवशंभूचं सुंदर ही मूर्ती आहे. ही मूर्ती बघा किती भारी सुंदर सजवली एकदम एकदम. तर नमस्कार मित्रांनो, सर्वांना माझा जय शिवराय, जय महाराष्ट्र, गणपती बाप्पा मोरया. मी तुमचा लाडका तन्मय पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. कालचा तुम्ही आजपर्यंत व्लॉग पाहिला असेल, जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. आज आपण आलेलो आहे लहान शाळांच्या छोट्या मोठ्या चांगल्या बघायला. आवा गणेश तू बाप्पा इथं असं होतं. आता आपण तुला पुढच्या वर्कशॉपला तिथे जाऊ, म्हणजे तुम्ही दाखवतो सुंदर सुंदर बाप्पांची प्रतिमा. कोण आवड असेल तर नक्की इकडे या. लालबाग कलर हमरापूर हे मोठे मोठे एकदम कारखाने होते. तर यापुढे डायरेक्ट तुम्हाला मी जॉईन करतो वर्कशॉपवर जाऊन भेटूया तिथेच. महाराष्ट्राचा सिनेमा इकडे आपण डायरेक्ट भेटतो वर्कशॉप. बघू शकतो तुम्ही फक्त दरबार लालबागचा राजाचा थोड्याच दिवसात त्याची रेंज असेल. आता जस्ट दरबार सोपं आता आपल्याला लालबागच्या मार्केटला मेन मार्केटला थोडंच वेळ राहिल्याच्या पुढे दाखवतो मी पूर्ण एकदम. तर मित्रांनो जसं आपण आलेलो आहे चिंतामणी गणेश संकुलन घरगुती गणपती गोंधळीचे माहेर घर. आता जाऊया आतमध्ये आणि तुम्हाला दाखवतो सुंदर सुंदर अशा मूर्त्या. आता चला. तर मित्रांनो जस्ट आपण आलेलो आहे सांगू शकतो तुम्ही माऊली आर्ट्स. आणि जसं आता माऊली चाललो आहे स्टार्टिंगला बघू शकतो तुम्ही किती सुंदर बाप्पाच्या प्रतिमा आहे. त्यानंतर शिवशंकर महादेव, एलकोड चर्माला अजून सुंदर अशी फोटो बाप्पाची. त्यानंतर इथे बघा मस्त रूपात माऊली. लालबागचा राजा सुंदर सुंदर अशा प्रतिमा इथे बाप्पांच्या प्रमाणे. समोर तुम्ही हिंद केसरी मथुर. तर मित्रांनो बाप्पा बघा किती क्यूट एकदम गोंडल बाप्पा. छोट्या छोट्या मोठ्या बाप्पांच्या चंद्रावरचे बाप्पा. मित्रांनो बघा हे पण खूप सुंदरशी मूर्ती आहे. आणि इथं चालेल मूर्त्या बनवण्याच्या आणि त्याला भावाचं काम. शिवशंभूचा अवतार.
हे शाडूच्या मूर्त्या आहेत, सुंदरशा मूर्त्या बघ शाडूच्या. हव्या त्या साईजमध्ये हव्या त्या तशा मूर्त्या भेटतील. सुंदर सुंदर मूर्त्या, 101 मूर्ती. हे बापा बघा, हे पण सुंदर एकदम. तर मित्रांनो पाहू शकता की सुंदर सुंदर अशा मूर्त्या येतात बाप्पांच्या. तुम्ही गोपुरामध्ये पाहिलंच असेल, पण एकदा या नक्कीच. आणि या ही पण एक मूर्ती बघा, सुंदर अशी मूर्ती आहे. आणि जस्ट आपण आता तुम्हाला दाखवतो बघा, मी आलो इथे माऊली आर्ट्सला. ज्यांना जर अशा युनिक प्रकारच्या मूर्त्या घ्यायच्या असेल सुंदर, तर त्या बाप्पाची मूर्ती बघते आपण बघितली, गोंडस मूर्त्या. अशा मूर्त्या मला पाहिजे असेल तर नक्कीच या. आणि एकदम सुंदर अशा मूर्त्या तुम्हाला नक्कीच आवडतील. तर आपण आता जाऊया दुसरीकडे. समोर आपल्याला दिसतोय शिवांश आर्ट, आर्यन्स आर्ट, सिद्धी वल्लभ आर्ट्स. इकडे जाऊन या इथं पण. तर मित्रांनो जसं आपण आर्यनमधनं बाहेर आलो आणि आता आपण आलो आहे श्री दत्त गणेश कला केंद्र लालबागमध्ये. इथं पण सुंदर सुंदर अशा मूर्त्या आहेत. आज जाऊया आतमध्ये आणि बघूया सुंदर सुंदर अशा मूर्त्या. जसं बघू शकता इथे आणि पुढून पण दाखवतो बघा, ही मूर्ती बघा. हरे कृष्ण. मित्रांनो आपण तिथे मूर्त्या बघितल्या सुंदर सुंदर. आता ही मूर्ती बघा, अशी सुंदर, किती सुंदर अशी मूर्ती आहे. आणि बघू शकता तुम्ही मूर्त्या दाखवायला गेला बाई अख्खा दिवस दिला. तुमची बघा लालबागचा राजा. नंतर इथं बघा मोरावर आहे बाप्पा इन द मोर. इकडे बघा सुंदर सुंदर अशा मूर्त्या आहेत. अजून आणि जेव्हा सजवतील तर अजून सुंदर वाटतील अशा मूर्त्या. हे बघा इथे पण ही मूर्ती बघा. तर मित्रांनो ही मूर्ती बघा, किती सुंदर अशी मूर्ती आहे. तर मित्रांनो आपण ते चालू आर्यन आर्ट्समध्ये आणि बघू इथे एकदम छोट्या आणि सुपर सुंदर अशा मूर्त्या आहेत. खाली मी बघू शकता बाप्पा बैठक आणि या मूर्त्या बघा, सुंदर अशा मूर्त्या आहेत. इकडे बघा आणि ते माझ्यासध्या काम चालू आहे, पण डिस्टर्ब करत नाही. तरी सुंदर वाटतं बघा, सुंदर अशी मूर्ती. आणि स्वामी स्वामी मित्रांनो जस्ट आता आपण आलो आहे शिवांश गणेश आर्ट्समध्ये. आणि इथे पण सुंदर सुंदर बाप्पाच्या अशा अप्रतिम प्रतिमा आहेत. आणि इकडे बघू शकता तुम्ही जस्ट
बाप्पा. आणि तुम्हाला मी अजून दाखवतो, एक सुंदर अशी मूर्ती मी पाहिली आहे. ही बघा काय सुंदर दिसत बाप्पा. आणि हे पण सुंदर सजवले बाप्पांना आणि एकदम मनमोहक बाप्पा. मागे मग तुम्ही व्हाईटमध्ये आणि तुम्ही खंडोबाच्या रूपातल्या मूर्ती बघितली असेल तर तुम्ही ही मूर्ती बघा, किती सुंदर मूर्ती आहे बघा. कृष्णाई आणि त्यामुळे तुम्ही आणि समोर चेंबूरचा ही मूर्ती बघा, किती सुंदर अशी मूर्ती आहे. पुन्हा बाप्पा ही पण बघा कसली सुंदर अशी मूर्ती आहे. त्यानंतर येलकोट जय मल्हार सदानंदाचा येलकोट. आणि त्यानंतर आपण चाललो आपण पुढे मंदिर मम्मी बघा. हेलो, आईफोन पे वीडियो कॉल करोगी? करो. आणि स्वामी 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 ही मूर्ती बघा, ती भारी सुंदर सजवली. एकदम अशी सुंदर अशा मूर्त्या सजवल्यात. आणि इथे ताई जस्ट काम करते सगळ्याच्या बाप्पाला. आणि इकडे बघा सुंदरची मूर्ती बाप्पांची. समोर खंडोबा. तर मित्रांनो हे बाप्पा बघा, सुंदर ही मूर्ती आहे. हाँ सब क्या था लोक करता हूँ. मित्रांनो ही सुंदर अशी मूर्ती बघा, 2 शंखावरती. आणि त्यानंतर फोटो बघितच असतील बाप्पा.
इकडे बघू शकता तुम्ही आदेश, किती सुंदर सुंदर असा एकदम तर मित्रांनो तुम्ही जस्ट विजिट करा या वर्कशॉपला. किती सुंदर सुंदर अशा मूर्त्या आहेत बघा इथे बाप्पांच्या. पैठे बाप्पा, उभ्यामध्ये मूर्ती आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती इकडे बघू शकता तुम्ही. असली सुंदरशी मूर्ती एकदम. बाप्पा बाप्पा सर्वत्र बाप्पा. आणि इतक्या सुंदर सुंदर अशा मूर्त्या असं वाटतंय की एक टेम्पो आणावा, सर्व बाप्पा घ्यावे, चलो घर पे आपले. एवढ्या सुंदर सुंदर अशा मूर्त्या आहेत. मन प्रसन्न झालं एकदम एकदम इथेही घेऊन आणि आवडलं एकदम बाप्पा. बघू शकता तुम्ही सुंदर सुंदर अशा मूर्त्या. एक एक मी तुम्हाला खूप वेळ दाखवते कारण की सुंदर तेवढं बघा. समोर खंडोबा, येलकोट, येलकोट मल्हार, आनंदाचा येलकोट. इथं म्हणजे बाप्पा 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 सर्वत्र. ही पण मूर्ती आहे बघा, इतकी सुंदर मूर्ती आहे. जस्ट इथे येऊन असं वाटतं ना की प्रत्येक मूर्ती बघत राहावी. इतक्या सुंदर सुंदर अशा मूर्त्या तिथे, त्याच्यात नक्कीच तुम्हाला आवडतील. इकडे बघू शकता तुम्ही. इकडे बघा नरसिंहा 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 नरसिंहा. आणि इकडे बघतो मित्रांनो सुंदरसा बाप्पा. मी ऐकवली ना सोडीनं मुंबईची किन. तर मित्र बघू शकतो सुंदरसा बाप्पा वरती बघू शकतो. आणि मित्रांनो ही मूर्ती तुम्हाला ज्ञातच असेल, सर्वांना माहिती असेल. कोणाची असेल कमेंट करून सांगा ही कोणती मूर्ती आहे. खूप गाजलेली मूर्ती आहे बाप्पांची. आणि इकडे बघू शकता तुम्ही किती सुंदर सुंदर अशा मूर्त्या आहेत वर्कशॉपला. नक्कीच लवकरात लवकर भेट द्या. आणि मूर्त्या पहा किती सुंदर अशा मूर्त्या आहेत. बाई इथून घरी जायचं मनात नाही घालत तुमचा. सुंदर मूर्त्या. एक मिनिट. तर मित्रांनो चिंतामणी गणेश संकुलनच्या नंतर आपण आता जस्ट आलो मंदार आर्ट्समध्ये. बघू शकता मंदार आर्ट्स. आणि इथे बघा सुरुवातीला जेव्हा स्टार्टिंगला आपण येतो आपण सुंदर मूर्ती बघायचं. तिथूनच सुरुवात सुंदर सुंदर मूर्त्या. एकदम रत्न आभूषणाने भरलेल्या अशा मूर्त्या. मंदार आर्ट्समध्ये तुम्हाला फक्त रत्नाकडे तशा मूर्त्या भेटतील. बाप्पांना एकदम रत्नांनी आभूषणांनी आणि ज्वेलरीने सजवून असा बाप्पा इथे सुंदर सुंदर सजवलेत बघा. इकडे बघा आतमध्ये कसला बाई एक नंबर आहे बाई. बघा मूर्ती बाय. त्यानंतर बाप्पांची मूर्ती बघा एकदम सुंदर सुंदर अशा मूर्त्या सजवल्यात बाप्पांच्या याच्यातून बघू शकतो स्टार्टिंगला पूर्णमध्ये. पण माझा आवाज बसला आहे आणि जेवढा तेवढा बोलायचा प्रयत्न करतो. ही पण मूर्ती बघा थोडी सुंदर आहे. ही मूर्ती ती मूर्ती ही मूर्ती बाप्पांची. ही मूर्ती एकदम सुंदर. ही छोटी मूर्ती किती सुंदर सजवल्यात. किती सुंदर कळा असते हातानं बघा.
वरती पण बघा तुम्ही. तर मित्रांनो नक्कीच भेट द्या मंदार आर्टला. तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पण भेटेल, ॲड्रेस पण भेटेल. तर ज्याला कोणाला अशा सुंदर सुंदर मूर्त्या रत्नाजड मूर्त्या हव्या असतील आणि नक्कीच भेट द्या मंदार आर्ट्सला. आणि एकदम चांगलं शहरात किंवा सुंदरशा भेटतील तुम्हाला. तर मित्रांनो जसं आपण निघालो होतो घरच्या दिशेने, पण बघू तुम्ही इथे आपल्या मध्ये पण सुंदरशा मूर्त्या भेटतात. तिथे सुंदर सुंदर पण यांचं काम आहे. लाईट फ्लक्चर जास्त होती पण भारी भारी भेटतात, सुंदरशी कारागिरी आहे. तर मित्रांनो कोणाला बाप्पाच्या सुबक अशा सूर्यकाच्या मूर्त्या पाहिजे असेल तर लवकर भेट द्या. मंदार आर्ट्स आहे इथे, नाव विसरलो मी. इथे पूर्ण हा पूर्ण एरियाच वर्कशॉपचा आहे. जर कोणाला सुंदरशा सुरू आणि 101 मूर्त्या आहेत, जर कोणाला हव्या असतील तर नक्की त्याने भेट द्या. आणि म्हणजे असं वाटतं की प्रत्येक मूर्ती घेऊन जावी घरी, इतकी सुंदर सुंदर मूर्त्या आहेत. अजून तुला पुढे जाऊन दाखवतो बघा. नाही इथे एवढ्याच भागात आहेत वर्कशॉप. लालबागला येतो ना आपण, इथे समोर लालबागची गल्ली, लालबागची राजी गल्ली, आणि इथे वर्कशॉप आहे बघा. दोन्ही साईडला दोन्ही साईडला वर्कशॉप आहेत. आणि तर तुम्हाला नक्कीच ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो तुम्हाला जर मूर्त्या आवडल्या असतील, पूर्ण बघ तुम्ही पाहिला असेल, पूर्ण मूर्त्या आवडल्या असतील तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा. आणि अजून एक गोष्ट म्हणजे जर मूर्त्या तुम्हाला आवडल्या असतील तर नक्कीच या. आणि अजून एक गोष्ट म्हणजे सुंदर सुंदर अप्रतिम अशा मूर्त्या आहेत, एकदम 101 बाई, नुसतं टोकाला टोक अशा मूर्त्या. आणि जर सर्व मूर्त्या दाखवायच्या झाल्या तर ब्लॉग खूप मोठा होईल, म्हणजे 3-4 तासांचा ब्लॉग पण कमी पडेल, एवढा मोठा ब्लॉग होईल. त्यामुळे आपल्या जेवढे चांगल्या मूर्त्या वाटल्या, म्हणजे मूर्त्या सर्वच चांगल्या, बाप्पा सर्वच आहेत, सर्व बाप्पा एकच आहेत. पण म्हणायची गोष्ट की मूर्तीची रचना वगैरे, प्रत्येक माणसाची रचना घ्यायची मूर्ती वेगळी असते. त्यामुळे मला जेवढं दाखवता आला तेवढा मी मला दाखवायचा प्रयत्न केला. जेवढं तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही भेट द्या इकडे. या स्टेशनपासून फार 5 मिनिटाच्या अंतरावर, 2 मिनिटाच्या अंतरावर आहे समजा. स्टेशनमधून वरती चढलो लालबाग स्टेशनला, सॉरी चिंचपोकली स्टेशनला, खाली आलो तर थोडं समोरच मूर्ती आहेत. तुम्ही या भेट द्या. जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच बरोबर बाप्पांना लवकरात लवकर बाप्पा सण येतो आहे. चावून लागले सणाची, श्रावण महिन्यात चालू झाला आज. आणि आपण आता होतो उद्या आपण परत येणार आहे आगमनासाठी. तर या ब्लॉगसाठी करतो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटू याच लालबाग परत नगरीमध्ये, याच लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला, चिंचपोकळीचं दर्शन घ्यायला लवकरच भेटू. आजसाठी इथंच थांबतो. टाटा बाय, सी यू, भेटू गणपती बाप्पा मोरया. चला बाय.